नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्वचा रिझल्ट आलेला आहे आणि ज्यांचं पण सिलेक्शन झालं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मोस्ट ऑफ लोकांचं झालेलं नसेल त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. आता आता मी हा व्हिडिओ कशासाठी घेऊन आलो आहे, कारण माहिती आहे मुलांना खरी गायडन्सच नाही भेटत आहे मुलांना की कसं प्रिलिम्स क्लिअर करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार, कसा मी इझिली नाही लॉजिकली मी कसं पूर्वपरीक्षा पास झालो आहे. एकही न्यूजपेपर वाचला नाही मी आत्तापर्यंत, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचली नाही, स्टँडर्ड बुक्स नाही वाचले. आता ते तुम्हाला फेक वाटेल, सगळ्या गोष्टी वाटतील, ऐका थोडा वेळ ऐका. आणि तरी माझा स्कोर चांगला येतो आहे. किती स्कोर ते मी पुढे सांगतोच. तर मित्रांनो, जर तुम्हाला खरंच थोडं काही चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत यूट्यूबवरती, काही तुम्हाला वेळ चांगला घालवायचा आहे, काही ज्ञानाचं तुम्हाला जर पुढचा वर्ष तुम्हाला वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघणार. मला माहिती आहे 99% मुलं हे एंडपर्यंत बघतच नाहीत आणि जे बघतात त्यांना चांगलाच फायदा होतो. ईमेल्सवरून मला कळून जातं, टेलिग्रामवरती मेसेज वगैरे येतात. ते विषय वेगळा, मला तर काही सांगायचं नाही आहे. बट ज्यांना फायदा होतो ते करून घेतात. मला वाटतं तुमचाही फायदा झाला पाहिजे. त्यातल्या काही जणांचा जरी फायदा झाला तरी माझा ही जी मेहनत आहे ती सार्थक होईल. आणि लिटरली तुमच्यासाठी मला मेहनत करायला खूप जास्त आवडतं आणि तुमचं जे फीडबॅक येतात त्याच्यामधून तर आणखी मला मोटिवेशन भेटतं. तर चालेल, जास्त वेळ घेत नाही तुमचा, स्टार्ट करूया. डॉक्टर MPSC तुमचं स्वागत करत आहे या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण पूर्ण स्ट्रॅटजी मी कसं काय क्लिअर केली प्रिलिम्स आणि कुठल्या कुठल्या गोष्टींनी मला हेल्प झाली, काय झाले, सगळ्या गोष्टी मी सांगतो. ओके. तर प्रिलिम्स हा लॉजिकचा गेम आहे, ना की हार्डवर्कचा गेम आहे. हार्डवर्क तुम्हाला करायचंच आहे पण गदा मजदुरी नाही करायची, तुम्हाला लॉजिकली स्मार्टली खेळायचं आहे इथे. ओके. तर लॉजिक आहे म्हणजे इझी नाही आहे, इझिली मी क्लिअर नाही केली, मी असं नाही म्हणत आहे. हा इझिली मी प्रिलिम्स क्लिअर करतो आहे असं मी बिलकुल नाही म्हणत आहे. मी एफर्ट्स घेतले पण स्मार्टली घेतले एफर्ट्स. ओके. ते कसे घेतले ते नीट सांगतो मी तुम्हाला. आता काही की प्रिन्सिपल्स आहे, प्रिलिम्स जर क्लिअर करायचं तुम्हाला तर काही की प्रिन्सिपल तुम्हाला फॉलो केलेत, मी फॉलो केले. आता इथूनच मुलं त्यांना वाटेल, आता इथूनच मला निगेटिव्ह कमेंट यायला सुरू होतील, काही फेकतो रे, काय लय मोठा गेला का तू, असं तसं. आय डोंट केअर. ओके. इथले जरी 10 जरी मुलांना फायदा झाला तरी मला खूप जास्त चांगलं वाटेल आणि माझ्या व्हिडिओचं सार्थक होईल. मी आत्तापर्यंत एक पण न्यूजपेपर वाचलेला नाही आहे. NCERT जे तुम्ही म्हणता किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं, आपल्या महाराष्ट्र शासनाची पुस्तकं एकही वाचलेलं नाही आहे मी. आणि ह्या आणि त्या सरांची पुस्तकं, आता मी नाव नाही घेणार, सगळ्यांना माहिती आहे क्लासेसवाले, म्हणजे बाकी तुम्ही जर बुक स्टॉलवरती गेला तुम्हाला कुठल्या सरांची पुस्तकं भेटतात आणि ते मुलं, प्रत्येक MPSCचा मुलगा ती पुस्तकं वाचत असतो आणि ती पुस्तकं वाचून त्यांचं अजून पण प्रिलिम निघालेलं नाही आहे. हे खरं फॅक्ट आहे की नाही? आता तुमच्यातल्या किती जणांचं प्रिलिम्स निघालेलं नाही, खरं सांगा तुम्ही, है ना? मग या सगळ्या गोष्टी जर आहेत तर तुमचं का नाही निघत प्रिलिम्स? तुम्ही सगळ्याच गोष्टी जर वाचताय, अभ्यास करताय, तर मग ह्या गोष्टी मी फॉलो नाही केल्या. एकही गोष्ट यातली फॉलो नाही केली मी काय फॉलो केलं चला सांगतो. तर आता तुमच्या आधी प्रायोरिटीज डिसाईड करा. प्रायोरिटीज मी 1000 वेळा ओरडून सांगितले माझ्या नॉलेजच्या व्हिडिओमध्ये. बेसिक तुमचं आधी चांगलं क्लिअर पाहिजे. बेसिक PYQs जे आहेत ते खूप चांगलं पाहिजे. PYQs जर नीट असतील, PYQs म्हणजे फक्त क्वेश्चन पाठांतर नाही, PYQs म्हणजे त्या थीम्स आयडेंटिफाय करून त्यांचा अभ्यास करणं, प्लस बेसिक जे तुमचं स्टॅटिक आहे ते चांगलं करणं. नंतर आता हे जर तुम्ही एवढे 2 जरी केले तरी तुमचं 100% प्रिलिम्स पास होणारच तुम्ही. आणि आता मुलांना सवय असते, नाही जर करंट अफेअर मी दररोज वर्तमानपत्र वाचणार, मी हे न्यूजपेपर वाचणारच आणि त्यातूनच मला चांगले प्रिलिम्स. वर्षभर तुम्ही न्यूजपेपर वाचता, तुम्ही किती रिवाईज करता मला खरं सांगा, किती रिवाईज होऊ शकतं? पॉसिबल नाही आहे रिवाईज करणं न्यूजपेपर वर्षभराचे. मग मी काय केलं त्यावेळेस, मी PYQच्या थीम्स रिपीट केल्या. बेसिक स्टॅटिक माझं चांगलं होतं आणि करंट अफेअरसाठी मी मॅगझिन वाचल्या. मॅगझिन म्हणजे करंट 1 इयरची मॅगझिन असते. आता मी एक कुठली तर मॅगझिन घेतली आणि ती वाचायला काढली. आणि ती कधी काढली माहिती आहे? एक्झामच्या 2 दिवसाआधी. आणि नंतर यूट्यूबवरती मॅरेथॉन सेशन आहे, मी वाटल्यास त्या सेशनचं लिंक पण टाकेन आणि तिथून माझे 2 क्वेश्चन ट्रिक झाले. ते व्हेनेझुएलाचा प्रेसिडेंटचा क्वेश्चन माझा तिथून टॅकल झाला, म्हणजे नोबेल प्राईज जिंकलेली होती ती मारिया मचांडो वगैरे, आणि 2 क्वेश्चन तिथून ट्रिक झाले. मला बस झालं ना, एका दिवसात मी जर 2 क्वेश्चन टॅकल करतो तिथल्या तिथे आणि तिथून ट्रिक झाले आणि माझ्या काही लॉजिक आणि ट्रिक्समुळे मी 6 ते 7 क्वेश्चन करंट अफेअरचे काढून आलो, बरोबर काढून आलो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि असं नाही की पूर्णच न्यूजपेपरच वाचलं पाहिजे, हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, नाही ना. तर असं तुम्हाला काही नाही, तुमचा एक्झाम जर क्लिअर होतो आहे, तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी कशी वापरा, काही वापरा, तुमचा जर स्कोर चांगला येतो आहे, 120+ होतो आहे, तर तुम्हाला कोण विचारणार तुम्ही काय फॉलो केलं, तुम्ही वाचलं की नाही, तुम्ही हे केलं की नाही, ते केलं नाही, कोण नाही विचारत. एक्झाम एकदा मार्क्स येऊ द्या, सगळे तुम्हाला बोलतील हां किती हुशार आहे हे की नाही.
काही फरक नाही पडत तुम्ही कसे मार्क्स आणते, तुम्ही न्यूजपेपर वाचतायच की नाही, तुम्ही हे पुस्तक वाचताय की नाही, हा सरांचं पुस्तक वाचताय की नाही, काही फरक नाही पडत. तुमचं आधी जर स्टॅटिक आणि थीम्स जर चांगले असतील PYQचे ना, कोणी तुमच्या नॉलेजला टच नाही करू शकत. ओके. आणि नंतर सगळ्यात लास्ट येतात क्लासचे नोट्स. हे सगळे आता कार्टून नाही, आता सगळे क्लासचे टीचर्स वगैरे तिला नाचायला लागतील, कट ऑफ एवढा गेला तेवढा गेला, एवढं परेशान करतात ना मुलांना, खरंच सांगतो, खूप डिस्ट्रॅक्ट करतात. आणि आत्ता जस्ट एक्झाम झाली त्या दिवशी मग ॲनालिसिस व्हिडिओ येतात, 110+ कट ऑफ सांगतात. काही का रे, काही का. हां, कट ऑफ ठीक आहे, चुकतो. त्यांचे ॲनालिसिस व्हिडिओ, एक्झाम ॲनालिसिस व्हिडिओ, त्यामध्ये त्यांचे 10 क्वेश्चन चुकत आहेत. ते एवढे एक्सपर्ट वगैरे आहेत, त्यांचे 10 क्वेश्चन, आणि MPSCचे 10 क्वेश्चन चुकत आहेत, ते वेगळेच. आता काय बोलणार क्लासेसवाल्यांना, सोडा, ठीक आहे, आपला तो विषय नाही आहे. आणि आतापर्यंत 99% मुलं ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ते करून घ्या, नवीन असेल तर. आणि तुम्हाला सांगू, मी डॉक्टर आहे स्वतः, आणि स्वतः प्रिपेरेशन करतो आहे MPSC UPSCसाठी. पहिल्या पण टिप्स दिले, आणि अप्रोच कसा असावा. आणि आतापर्यंत जे 90% मुलं जे गेलेली आहेत त्यांचं सिलेक्शन असं पण होणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे प्रिलिम्सचं सिलेक्शन रेट किती असतं, मग ते का होत नाही त्यांचं, ते असंचमुळे इकडून उडी मारते उडी बघ, इकडून उडी मारते उडी बघ, हे असं चालू असतं त्यांचं. ठीक आहे, तुम्ही आहात ना, बस झालं. मला अप्रोच कसा असायला हवा. आता अप्रोचमध्ये काय असतं, पहिलं कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाचं आहे. अभ्यास करताना कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची, पण माझी स्वतःची कन्सिस्टन्सी होत नव्हती. मग मी काय यूज करायचो, फॉरेस्ट किंवा फोकस ॲप. त्याच्यामध्ये काय असतं की एकदा तुम्ही मोबाईलवरती किंवा स्क्रीनवरती काही ॲप चालू केला की तो टाईम ठरवला, एवढा टाईमपर्यंत तुमच्या स्क्रीनवरती काहीच दिसणार नाही, तुम्हाला फक्त तो ॲप दिसेल. आणि त्या ॲपमध्ये एक झाड लागलेलं असतं, फॉरेस्टसारखं एक झाड लागलेलं असतं, आणि ते तेवढ्या वेळात ते झाड वाढत असतं. आणि तुम्ही जर तो ॲप बंद केला किंवा तुम्ही दुसरं काही काम करता तर ते झाड तुटतं. मग असं ते सायकोलॉजिकल थोडंसं इम्पॅक्ट करतं. आणि फोकस ॲप पण आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते यूज केलेलं मी कन्सिस्टन्सीसाठी. स्टडी ग्रुप, आता जे पुण्यात राहतात त्यांना मला सांगायची गरज नाही, त्यांचा स्टडी ग्रुप पण, त्यांचं चायवरती डिस्कशन, काही करू नका रे, काही होत नाही, काहीच फायदा नाही याचा. जर करताय ना, खरंच डेडिकेटेड असेल, ज्याच्या 1-2 प्रिलिम्स निघालेत, मेन्स करतायत, तसे विद्यार्थी ठेवा तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये. ना की आलेत नवीनच आलेत, हे पुस्तक वाचू का, ते पुस्तक करू का, नका करू तसल्या गोष्टी. लॉजिकल ॲनालिसिस, PYQ 1000 वेळा सांगितले मुलांना, लॉजिकल ॲनालिसिस करा, PYQज वाचा, तरी ते मुलं नाही ऐकत. ते त्यांना तसेच जे आवडतात की नाही हे एवढं मोठं पुस्तक वाच, हे 4000 पेजेसचं पुस्तक आहे, हे नवीन आत्ताच लॉन्च झालेलं पुस्तक आहे, वाचा, तुम्हाला करायचं ते करा, सांगून पण झाले. ॲक्टिव्ह रिकॉलची मेथड पण मी तुम्हाला सांगितलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये, की ॲक्टिव्ह रिकॉल कसं मनन करणे, आपल्या मराठीत आहे ना, मनन करायचं, मनन करतो आपण, चिंतन करणं, ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह रिकॉलमध्ये येतात. ह्याच्यामुळे तुमची मेमरी चांगली होते. आणि सगळे विषय इम्पॉर्टंट आहेत. जसं की ह्यावेळेस काय झालं, राज्यसेवेमध्ये हिस्ट्री एवढा टफ विचारला. हिस्ट्री टफ का गेला मुलांना माहिती आहे, कारण त्यांनी एन्शियंट आणि मिडिवल हे इग्नोर करतात मोस्टली मुलं, आणि फक्त आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास एवढंच करतात. आणि त्याच्यामुळे त्यांना एन्शियंट मिडिवल ते इग्नोर करतात. आणि ह्यावेळेस एन्शियंट मिडिवल खूप सारे क्वेश्चन होते, आणि त्याच्यामुळे त्यांना खूप हार्ड गेलेला आहे तो विचार. म्हणून त्यामुळे काय करायचं, सगळ्या विषयांना थोडंसं इम्पॉर्टन्स द्या, कारण कधी काय पॅटर्न चेंज करतील MPSC किंवा UPSC असू द्या, सांगता येत नाही. कारण पॅटर्न चेंज केलं, तुम्ही काय त्यांना हे नाही बोलू शकत तुम्ही एन्शियंटचे एवढे का विचारले तेवढे का, त्यांचं काहीच नाही. आता ह्यावेळेस त्यांनी 15 क्वेश्चन विचारले, आता पुढच्या वेळेस त्यांनी जर 10च क्वेश्चन विचारले तर हिस्ट्रीवरती तुम्ही काहीच नाही करू शकत. ओके. आता खूप मेन आहे हे परीक्षा केंद्रामधली जे अप्रोच आहे ना, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी काय केलं, स्टार्टिंगला पहिले 5 मिनटं मी फक्त पेपर बघितलं, 5 मिनटं फक्त पेपर्स फ्लिप केले. पहिले 100 म्हणजे पूर्ण 100 क्वेश्चन बघून घेतले मी. शॉक ऑब्झर्व केला, कारण पेपर वाचतानाच कळालं पहिल्या 5 मिनटातच की पेपर टफ आहे. आणि मी आता पण म्हणतो पेपर टफ होता. ज्यांना इझी टू मॉडरेट टू हार्ड म्हणायचं, काही म्हणू द्या, मी टफ म्हणतो डायरेक्ट. पेपर टफ होता, सगळ्यांसाठी टफ होता. आणि पहिल्याच 5 मिनटात ते शॉक ऑब्झर्व करून घ्यायचं. म्हणजे आपल्या मनाला असतं की नाही एवढा मोठा क्वेश्चन आला, हे आला, फक्त शॉक ऑब्झर्व करा, ठीक आहे, आला क्वेश्चन टफ, हा क्वेश्चन टफ आहे, हा येऊ शकतो आपल्याला. 5 मिनटात हेच करायचं, ॲनालिसिस करायचं आहे. आणि कुठला सेक्शन कुठे आहे, हिस्ट्री जसं पहिल्यांदा विचारलं, नंतर जिओग्राफी, नंतर मग इकॉनॉमिक्स, असं सिक्वेन्स होतं एक्झामचा. मग तुम्ही कुठला सिक्वेन्सने तुम्ही पेपर देणार, तुम्ही जे मॉक टेस्टमध्ये ट्राय केलं त्या गोष्टी सगळ्या इथे ट्राय करायचे. 5 मिनटात डिसाईड करून घ्यायचं की मी कुठल्या अटेम्प्ट करणार आहे, काय अटेम्प्ट. आता स्टे काम, शांतता खूप महत्त्वाची होती, कारण असे क्वेश्चन बघितल्यावरती मुलगा घाबरणं, पॅनिक होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आणि त्याआधी तुम्ही एक्झामला जाताना सगळ्या गोष्टी घेऊन जा, कारण मी ज्या केंद्रात होतो त्याच केंद्रात अशा गोष्टी झाल्यात की आता माझ्यापेक्षा खूप जास्त वयस्कर लेडी होत्या आणि 2 मुलं पण होते. त्यांनी काय केलं की आपलं हॉल तिकीट ओरिजिनल आय कार्ड वगैरे आणलं नाही. अशा गोष्टी नका करू रे, तुम्ही MPSC देताय, हॉल तिकीटवरचे इन्स्ट्रक्शन वाचून जा ना. काहीही करतात काय,
म्हणून थोडंसं माइंड शांत ठेवा. आधीच काही ठरवून जाऊ नका. जसं की आधीच मुलं ठरवून जातात, मी ह्यावेळेस 85+ अटेम्प्ट करणार, मी ह्यावेळेस 90+ अटेम्प्ट करणार, मी ह्यावेळेस फक्त 60च अटेम्प्ट करणार. काय काय लहान मुलं आहेत का तुम्ही? काहीच असं ठरवून जायचं नाही. त्या 5 मिनटात तुमचे डिसिजन बनले पाहिजेत. ओके, 5 मिनटामध्ये डिसिजन बनवत्या की मी ह्या पेपरमध्ये एवढी जास्त अटेम्प्ट करणार. आता जर पेपर हार्ड आहे, मी जास्त अटेम्प्ट केलं पाहिजे. पेपर सोपा जातो आहे, म्हणजे ॲक्युरेसी तुमची मेंटेन करता आली पाहिजे. ॲक्युरेसी महत्त्वाची आहे, अटेम्प्ट महत्त्वाचे आहे. जेवढे जास्त अटेम्प्ट करतात तेवढं तुमचा स्कोर वाढू शकतो, किंवा तुमचं ॲक्युरेसी किती आहे त्यावर पण डिपेंड करतं. आता काही जणांचं ॲक्युरेसी खूप जास्त असेल, 85 पैकी त्यांचे 83 बरोबर येतात. माझं तसं नाही, माझे खूप जास्त चुकतात. मी जास्त अटेम्प्ट केलं तर माझे थोडेफार मार्क वाढू शकतात. माझी ॲक्युरेसी तेवढी जास्त नाही. तर काही जणांचे मी बघितले आहेत ॲक्युरेसी खूप चांगली असते. ओके, तर अशा गोष्टी तुम्हाला हे कशामध्ये कळतील, जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट प्रॅक्टिस करा. आणि तुमच्यासारखं स्टफ जातो सगळ्यांना. हा जर पेपर होता, तुम्हाला 5 मिनटात कळालं की हा टफ पेपर आहे बाबा, तुम्हाला स्टफ नाही येतो. महाराष्ट्रात सगळ्या मुलांना टफ गेलेला आहे. मग अशा गोष्टी तेव्हा मनात ठेवायच्या आणि स्वतःला धीर द्यायचं आहे, घाबरून जायचं नाही आहे. आपण शिवबांची मावळं आहोत, आपण घाबरून नाही जायचं एक्झाममध्ये. ओके, पॅनिक नाही व्हायचं. कित्येक जण रडत, आता लिटरली मुलांना मी बघितले रडताना त्या दिवशी माझ्या ब्लॉकमधल्या. तर तसे नाही करायचं आहे. आपण वाघिणी आहोत. लढा, टफ सगळ्यांनाच आहे, पण तुम्ही तिथे माइंड तुमचा स्टेबल ठेवा. ओके, आणि फर्स्ट क्वेश्चनपासून, पहिल्याच प्रश्नापासून सोडून नये. ही मुलांची जिद्द असते. पहिला क्वेश्चन आला, इथे पहिला क्वेश्चन आहे, तर ह्या क्वेश्चनपासून ते 100 क्वेश्चनपर्यंत ते सोडून जातात. नका करू तसं. तुम्ही एक डिसाईड केलेलं असेल ना पॅटर्न, आधी मी पॉलिटी सोडवणार. तुम्हाला सोपा कुठला जातो? इकॉनॉमी, अर्थशास्त्र सोपं जातं, की जॉग्राफी सोपं जातं, की तुम्हाला करंट अफेअर सोपं जातं? त्या क्वेश्चनच्या सिक्वेन्सने जा ना. असं काही MPSCने सांगितलं नाही की ह्या सिक्वेन्सने सोडवलं. तुम्हाला जे सोपं जातं, आधी जर तुम्ही सोपं सोडवलं ना, तुमचं माइंड थोडं स्टेबल होतं आणि त्यामुळे तुमचा स्कोर वाढण्यास मदत होते. आणि आता आपण माझा पेपर बघू, मी कसं सोडवलं. ओके, आता पहिल्या 5 मिनटात मी काय केलं, जसं सांगितलं तुम्हाला की पहिल्या 5 मिनटात मी पूर्ण आधी क्वेश्चन सगळे बघून घेतलेले होते. सगळे क्वेश्चन बघून घेतले, हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे सगळं. आता मी दाखवतो हा क्वेश्चन. आता पुढील वाक्य समाजसुधारकाबद्दल वाक्य आहे. मी जास्त अभ्यास केला नव्हता. मी खरं सांगतो, मला हिस्ट्री खूप जास्त टफ जातो मला हिस्ट्री, आणि मला जास्त अभ्यास पण नाही करू वाटत हिस्ट्रीचा. तरी मी हे क्वेश्चन कसं सॉल्व केला, तर हा लॉजिकने सॉल्व झाला माझ्यासाठी. तर आपण जे शिकवतो त्याच जाणतो, हे मला एवढं काही माहिती नव्हतं. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. ओके, कट्टर समर्थक हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बालविवाहाला विरोध होता, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. मुलांचे व मुलींचे विवाह व त्यांचे जोडीदार निवडण्यात समर्थक तेव्हाच केले जाते, हा पण थोडासा डिफिकल्ट पॉईंट आहे. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली. आता हा खूप मोठा डिसिजन आहे. आता बघा, पर्याय बघा. आता तेलंग यांच्याबद्दल मी काही ऐकलं नव्हतं, मोडक यांच्याबद्दल पण काही ऐकलं नव्हतं, मला ह्यांची आयडिया नव्हती. आणि जर विधवाबद्दल, पुनर्विवाहाबद्दल यांचे मत असतील, किंवा बालविवाहाबद्दल मत असतील, स्त्री शिक्षणाबद्दल, तर यांचं मी नाव अजून म्हणजे मी माझ्या वाचण्यात नव्हतं. तर मला या 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं, रानडे आणि भांडारकर. आता हे त्यांनी काय खूप स्ट्रिक्ट पावलं उचलली होती. ही खूप स्ट्रिक्ट पावलं आहेत ना स्त्री शिक्षणाबद्दल किंवा विधवा. तर रानडेबद्दल एवढं मला वाटलं नाही की हे ऑप्शन असू शकतं, कारण रानडेबद्दल जेवढं मी वाचले त्यात ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. ओके, तर त्यामुळे मी भांडारकरकडे गेलो आणि आरोग्य भांडारकर हे बरोबर आन्सर होतं. आणि हे लॉजिकने सोडवलं. मी एकही वर्ड याचं मी भांडारकरांचं वाचलेलं नव्हतं. मी लॉजिकने गेलो, एलिमिनेट केलं ऑप्शन, आणि त्यातून आन्सरपर्यंत पोचलो आहे. ओके, आता हे तुम्ही तुक्का मारणं म्हणा, काही मारणं म्हणा, मला फरक नाही पडत. मी लॉजिकली गेलेलो, मी अप्रोचने ठरवलेले आहे, त्या गोष्टी मी केल्या होत्या. आता हा पण क्वेश्चन, हा पण हे दोन्ही PYQचे क्वेश्चन आहेत. आता हे PYQ कसं, रानडेबद्दल मी वाचलं होतं. मोडकबद्दल एक कुठे तर लाईन वाचली होती मी, ते समाज सुधारणाबद्दल त्यांच्या, मग ते मोडकबद्दल वाचलेलं. पण हा PYQ होता, स्त्री शिक्षणाचा PYQ. खूप वेळा थीम रिपीट झाले, स्त्री शिक्षण, समाज सुधारक, खूप जास्त स्त्री शिक्षण किंवा बालपुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह, बालविवाह यांबद्दल जे टॉपिक आहेत ते खूप वेळा रिपीट झाले. ती थीम आहे स्त्री शिक्षणाबद्दल आणि समाज सुधारकांबद्दल. आता ईस्ट इंडिया कंपनीचं चार्टर ॲक्ट याच्यावरती पण PYQ येऊन गेलं आहे. आता त्यांनी इथे जो C स्टेटमेंट आहे ते मला थोडंसं अटपटा, म्हणजे काय म्हणतो आपण, थोडंसं इनकरेक्ट वाटत होतं. नव्या कायदेमंडळात निर्मिती करून त्यात भारतीयांचे प्रतिनिधित्व द्यायचं. प्रतिनिधित्व तर त्यावेळेस मागत होतं 53मध्ये होतं का, 53मध्ये मागत होतो का आपण, नाही ना. मग त्याच्यामुळे मी हे C ऑप्शन एलिमिनेट केलं होतं आणि इथपर्यंत पोचलो होतो. ओके, आता हे जे आहे, हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत ना, मी लॉजिकने सोडवले. कसं लॉजिक लावलं बघा. आता मी जिक्र आणि मराक हे मला प्रोनाऊन्स करायला येत नाही, पण मी हे 2 शब्द वाचलेले. मला ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. मुजाहद,
मग त्यामुळे मी काय केलं, बघितलं कुठे कुठे जास्त वेळा हवे. आता 3 वेळा विचारले म्हणजे ते बरोबरच असू शकतं. तीन ऑप्शनमध्ये दिले हे मुजादा म्हणून मी हे ऑप्शन मार्क केलेलं होतं. हे जिक्र आणि मराकब हे वाचलेलं होतं मी. जिक्र आणि मराकब हे इथे लिहून पण ठेवले मी. तर त्यामुळे मी ह्या ऑप्शनपर्यंत गेलो आणि हे ऑप्शन बरोबर होतं. ओके. आता हे खूपच वेग आहे. हे तर तुम्ही म्हणतो मी हे तुक्का मारलेला आहे. हा क्वेश्चन मी एकदम एंडला सोडवलेला आहे आणि तुक्का मारलेला आहे. कसा मारला आहे तुक्का बघा. मी इथे हे बघितलं कॉमन किती ऑप्शन आहेत, कारण जोड्यालावमध्ये काय करतात ते 2 जोड्या ते कॉमन देतात प्रत्येक क्वेश्चनमध्ये. आता इथे बघा, आता इथे पहिलं डीला 1 आता 2 ऑप्शनमध्ये दिले. आता सीला 2 सीला 2. इकडे कुठे ऑप्शन कॉमन दिसत नाहीत बाकी. इथे पण ऑप्शन कॉमन नाही आहे दोन्हीमध्ये पण, ह्या चारीमध्ये पण इथे पण ऑप्शन कॉमन नाही आहे. मग तुम्हाला इथे गेस घ्यायचं आहे ह्या दोन्हीपैकीच आन्सर असेल, म्हणून मी इथे मार्क केलं हे बरोबरला. हे तुक्का होता. मी आय ॲग्री अबाउट दॅट. आणि हां, ही फोटो काय लावली. आता इथे बघा, मी महाराष्ट्राचं मला समाजसुधारकाबद्दल एवढा अभ्यास करावा असं जास्त मी नाही केला आहे अभ्यास, कारण मला माझ्याकडून एवढं होत नाही इतिहास वगैरे. तर मी काय केलं, छोटे जे आता भांडारकराबद्दल थोडंसं वाचलेलं होतं, किंवा सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, किंवा मेहरामजी मलबारी, आणि नंतर जगन्नाथ शंकर सेठ, नंतर बाकी सगळे 5 क्वेश्चन जांभेडकर वगैरे सगळ्यांचे थोडे जी माहिती लिहून ठेवली, जे PYQ लिहून गेले, कंबाईनचे PYQ, मेन्सचे PYQ सगळे बघितले होते. आणि त्यांच्यानुसार जी माहिती आहे, तर प्रभाकर वृत्तपत्र, शत्रपत्र, हे सगळ्या गोष्टी जे PYQ लिहून गेले त्या गोष्टी त्यांच्याबद्दल लिहून ठेवल्यात. आणि एवढंच मी वाचून गेले महाराष्ट्राच्या समाजसुधारकांबद्दल. बाकी जास्त काही वाचलं नाही. आता इथं ब्रह्मसमाज आहे, परमहंस समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, नंतर आर्य समाज, हे सगळे एकाच ठिकाणी लिहून ठेवले. कोणी स्थापन केलं, मला हे सगळे खूप गोष्टी विसरल्या होत्या, म्हणून ते एकाच ठिकाणी आणले. आणि अशा प्रकारचे तुमच्या नोट्स पाहिजेत मला. अशा प्रकारचे तुम्ही जर नोट्स बनवल्या, ही फोटोजेनिक मेमरी राहते. फोटोजेनिक मेमरी म्हणजे आता तुम्ही हे फोटो, आता मला माहिती आहे की इथेच मी ब्राह्मसमाज इथे लिहिलेलं आहे, आणि हे मला एक्झाममध्ये क्लिक होतो अशा गोष्टी. आणि अशा गोष्टी मी तुम्हाला काय दाखवते, तुम्ही अशा गोष्टी करायला पाहिजेत. ओके. हे PYQचं बुक आहे. आता अजून दाखवतो तुम्हाला क्वेश्चन. हां, हे क्वेश्चन मला तर आलं नाही, तुम्हाला आलं असेल, वेल अँड गुड. मला आलं नाही क्वेश्चन, कारण मला माहीत नव्हतं. पिंपरीचं मला थोडंसं आयडिया होतं की रेल्वे इंजिनचा आहे, पण मी नाही गेलो तिथपर्यंत. आणि हा क्वेश्चन पण मी सदाशिव मलकापुरे यांच्याबद्दल थोडंसं वाचलेलं होतं, की ते बॉम्बस्फोट खटल्याबद्दल ते थोडंसं रिलेट मला तिथे एक्झाममध्ये क्लिक होत होतं. कुठेतरी एक मॉक टेस्टमध्ये क्वेश्चन होता, मॉक टेस्टमध्ये हा क्वेश्चन होता, आणि मी लिहून ठेवलेलं होतं की माझ्या नोट्समध्ये की हा माझा क्वेश्चन चुकलेला आहे. आणि ते मलकापुरे आणि बॉम्ब केस मला थोडंसं रिलेट झालं होतं, आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोचलो होतो, मलकापुरेपर्यंत. आता हे खूप महत्त्वाचं आहे. हे दोन्ही क्वेश्चन माझे बरोबर आहेत. कसे काय बरोबर आहेत, इथे बघा. आता वराह मेहरी यांनी पंचसिद्धिका लिहिली, ही मी पाठ करून गेलेलो, कारण माझ्याकडे एकदा दोनदा मला असे मॉक टेस्टमध्ये क्वेश्चन होता हा, आणि UPSCच्या PYQमध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे पंचसिद्धिकाचा. ओके. आणि नंतर शूद्रिकाने काय लिहिलं, मृच्छकटिकम. भासाने काय लिहिलं, स्वप्नवास वंदता. विशाखा दत्तने मुद्र राक्षसा. बाणाभट्टने कादंबरी लिहिली हर्षचरित्र. ओके. आता मालविका, अग्निमित्र, मेघदूतम, अभिधाम शकुंतलम हे कोण लिहिले, कालिदासाने लिहिले. कृष्णदेवराने काय नाही, जामवंती कल्याण, अमृता अमल्य. हरिसेनने प्रयाग प्रशस्ती, समुद्रगुप्त. ओके. हे एकाच ठिकाणी मी सगळे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, आणि बरोबर तिथेच क्वेश्चन पडले. दोन क्वेश्चन तिथेच पडले. आता हे पहिलेच लिहून ठेवलेलं आहे मी, जे PYQचं बुक आहे त्याच्यामध्ये. पतंजली महाकाशली. ओके. आता इथे बघा, वराहमित्र पंचसिद्धिका, पहिलीच जोडी ऑप्शन मार्क, खतम. बाकी दुसरं तुम्हाला ऑप्शन भेटत पण नाही. एला 1 खतम. आता हर्षचरित्र कोण लिहिलं, हर्षचरित्र बाणाभट्ट. इथे लिहून आहे की नाही, हर्षचरित्र बाणाभट्ट हर्षचरित्र. मागच्या वर्षी पण हा क्वेश्चन होता, हर्षचरित्र बाणाभट्ट. ओके. एलिमिनेट करायचं होता, आठवतं आहे नाही, 2024 राज्यसेवा 2024चा क्वेश्चन बघा, हर्षचरित्र बाणाभट्टाचा. नंतर मालविका अग्निमित्र, नंतर मुद्र राक्षसा. आहेत नाही ते क्वेश्चन. हे PYQचं रिपिटेशन आहे, हे ॲनालिसिस असतं, हे PYQ थीम्स म्हणतो मी. PYQ थीम्स ह्या आहेत, कळालं. ऑथर आणि बुक्स आणि ऑथर हे त्यांचे PYQ थीम्स आहेत, कळालं. आता कसे टॅकल करायचे आन्सर, हे मला माहीत नव्हतं, हे मी पण सोडलेला, हा टफ क्वेश्चन होता. आता मी इथे एक वाचलेलं, परमारधार. मी एक राज्य आणि राज्यांच्या जोडी असे लक्षात ठेवलं होतं. तर हे बाकीचे मी वाचले होते. गुर्जरचं एकदा बघण्यात आलं होतं, पण ते आठवत नव्हतं मला एक्झाममध्ये. आणि फक्त परमारचं मी धार असं लक्षात ठेवलं, परमारधार असं लक्षात ठेवलं, आणि त्याच्यावरून ऑप्शनमधून मला आन्सर भेटलं होतं. ओके. तर हा पण एक PYQ होता. आता 11वा क्वेश्चन. आता इबन बतुता, हा PYQ आहे, डायरेक्ट PYQ मी तुम्हाला इथे दाखवतो. इबन बतुता, इथे वाचा. इबन बतुता याने रहिला पुस्तक लिहिलं आहे, रहिला.
आणि हा हे PYQ 2022च्या राज्यसेवेचा. इबन बतूताने रहिला पुस्तक लिहिलं आहे. ओके, तर डायरेक्ट सीचं 2 पहिला ऑप्शन सोडला विषय, बरोबर आन्सर. कळलं? हे PYQ रिपिटेशन आहे, ही थीम रिपीट होते तुम्हाला. आता इथे इबन बतूता हे आन्सर नव्हतं, इथे काय आन्सर होतं, इथे आन्सर होतं अल-बरुनी हे आन्सर. पण इथे ऑप्शन जर ॲनालिसिस केलं तर आपण इबन बतूताबद्दल पण वाचलं पाहिजे, त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला, तो कुठून आला होता. अब्दुल रझाक याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो, कारण कृष्णदेवरायाच्याबद्दल त्यावेळेस मागच्या वर्षी क्वेश्चन होता 2025मध्ये. ओके, अब्दुल रझाकबद्दल. तर ते महत्त्वाचं आहे, तुम्हाला हे असं ॲनालिसिस करायचं. क्वेश्चन घ्या, त्याचं पूर्ण त्याचं पोस्टमॉर्टम करा. आम्ही जसं मेडिकल सायन्समध्ये म्हणतो की डेड बॉडीचं पोस्टमॉर्टम जसं केलं पाहिजे, तसं तुम्ही PYQचं पोस्टमॉर्टम करा. PYQचं PM करा, पोस्टमॉर्टम करा. तेव्हाच तुम्ही राज्यसेवेमध्ये थोडंसं सक्सेस घेऊ शकता. हा पण ऑगस्ट प्रस्ताव तुम्ही पण ऐकलं आहे, किती वेळा ऐकलं आहे तुम्ही. जेव्हा मॉडर्न हिस्ट्री वाचले तेव्हा ऑगस्ट प्रस्तावामध्ये आपण तेव्हा वसाहतीचं धरती पूर्ण स्वातंत्र्याचं आणि नंतर समावेश केला जाईल की नाही गव्हर्नर जनरलच्या मंडळात, हे सगळ्या सोप्या गोष्टी होत्या. हा PYQ रिपिटेशन आहे. हा येण्यासारखा नव्हता. हा मी पण वाचलेला कुठं, तुम्हाला जर आला असेल खूप चांगली गोष्ट आहे हा क्वेश्चन येणं. आणि हां, हे मला माहिती नव्हतं तरी मी अटेम्प्ट केला होता. हे मला माहिती नव्हतं, बिलकुल माहीत नव्हतं, मी अटेम्प्ट केला होता. कन्फ्यूज होतो मी, जसं की यात मी कन्फ्यूज होतो, मग त्याच्यामध्ये मी अटेम्प्ट करून ठेवला कसं तरी. आता हेमूबद्दल पण PYQचं रिपिटेशन आहे. कसं, आता 2023चा हा क्वेश्चन बघा. आता त्यांनी अकबरबद्दल हा स्टेटमेंट विचारलं होतं, अकबरबद्दल. आता मी अकबरबद्दल जेव्हा वाचत होतो तेव्हा जे पानिपतचं दुसरं युद्ध झालं होतं त्यामध्ये हेमूच्या सैन्याचा पराभव झाला. अकबराने हेमूच्या सैन्याचा पराभव केला. पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबर व विजय मिळवला हेमूने. हेच चुकतं ना, डायरेक्ट तुम्ही 4 स्टेटमेंट बघितलं तेव्हा तुम्हाला कळून जातं. हे PYQ रिपिटेशन आहे, हे PYQ थीम ॲनालिसिस आहे. कळाले? आता हिस्ट्रीचे क्वेश्चन किती आले आपण बघू. हिस्ट्रीचे क्वेश्चन PYQचे 1 2 3 4 5 6 7 7 आणि 7 हे पण होतं 8 9. तुम्हाला 15पैकी 9 क्वेश्चन PYQमधून भेटतात, 9 क्वेश्चन. आणि त्यातले तुम्ही जर 7 जरी सोडवले तरी तुम्ही चांगल्या लेवलमध्ये आहात हिस्ट्रीमध्ये. कारण एवढे पण क्वेश्चन सोडवणं ह्यावेळेस खूप कठीण झालं होतं मुलांना. आणि जर 15पैकी 9 क्वेश्चन जर तुम्हाला PYQमध्ये येतात तर कुठले पुस्तक वाचायची गरज आहे तुम्हाला. PYQचं पुस्तक वाचा ना, तेच चांगलं करा. त्यातच PYQचं पोस्टमॉर्टम करा. कसं काय पोस्टमॉर्टम करायचं, आणखी एक नवीन मी नीट एक टेक्निक बनवून देईन तुम्हाला, PYQचं पोस्टमॉर्टम कसं करायचं. मग अशा गोष्टी करा. आता हे इतिहासच झाला, आता तुम्हाला मी जॉग्रफीचं दाखवतो. ओके, म्हणजे 9 क्वेश्चन तुम्हाला 15पैकी 9 क्वेश्चन PYQमधून भेटत होते. तुम्हाला दाखवले, मी प्रूफ दाखवले सगळे. म्हणजे हे क्वेश्चन इथून आलेत, हे क्वेश्चन इकडून, सगळे प्रूफ दिलेत तुम्हाला मी. आता 16वा क्वेश्चन. आता मी इथे लोह खनिजाची खाण आहे, हे मी मॅग्नेटाईट. आता मॅग्नेटाईट हे मॅग्नेटाईट लोह रिलेटेड असतं, मी त्यामुळे हे मार्क केलं होतं. पण आयोगाने डायरेक्ट हा क्वेश्चन हॅश केला आहे. आता काय माहीत त्यांना काय वाटलं. आता हे जगातील सर्वात मोठं विचारलं, अमेरिकेतील सर्वात मोठी आहे ते काहीतरी मेसाबी त्याच्यामुळे. आणि इथे मला हे थोडं मी कन्फ्यूज झालं. ऑप्शन A करेक्ट आहे आणि B आणि C नॉट करेक्ट, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन सेमच वाटतात ना. मग त्यामुळे मला वाटलं की क्वेश्चन हॅश होईल, पण नाही झालं. आता माहिती नाही ते का हॅश झालं काय नाही. आणि एवढं डाटा कोणाच माहिती नसतो. मी फक्त लॉजिकली आन्सर केलं. 61 सॅटेलाईट ऑफ द युरेनस प्लॅनेट इन द सोलर सिस्टम, हे करेक्ट मानलं होतं मी. आणि नंतर ॲव्हरेज लॉग डिस्टन्स ऑफ मर्क्युरी प्लॅनेट. आता डिस्टन्स, आता तुम्ही विचार करा, प्रत्येक ग्रहाचं तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहेत का, अंदाज लावणार ना तुम्ही. मग ते अंदाज लावूनच मी तशा गोष्टी केल्या होत्या. ओके. आता इथे क्वेश्चन माझं चुकण्याचं कारण, म्हणजे जेव्हा हा तर क्वेश्चन हॅश केला आहे सरकारने, पण माझं चुकण्याचं कारण काय इथे, कारण मला इथे माहीत होतं 1862 आहे हे. आणि त्याच्यामुळे मी ऑप्शन चूज करताना थोडंसं घाबरलो, म्हणजे कन्फ्यूज झालो. आणि त्याच्यामुळे ऑप्शन चुकीचा चूज केला होता मी. कारण मला माहिती होतं छत्रपती संभाजीनगर आपलं हे सिटी ऑफ गेट्स आहे. पण नंतर मी थोडंसं कन्फ्यूज झालं आणि मी ऑप्शन चुकीचा चूज केला. पण बरं झाला क्वेश्चन हॅश झालेला आहे. दुसरा आता इथे मी लॉजिकने गेलो. लोकसंख्येमध्ये वार्षिक दरवर्षी वाढ विचारलेली आहे. लॉजिक कसं लावलं, ठाण्यामध्ये सर्वात जास्त असायला पाहिजे, ठाण्यामध्ये लोकसंख्या खूप जास्त असेल दरवर्षी वार्षिक, मग हे Aचं 4 पाहिजे, Aचं 4. तर नंतर ठाण्यानंतर काय येऊ शकतं, ठाण्यानंतर पुणे येईल ना, ठाण्यानंतर पुणे. 35च्या नंतर खाली काय आहे 30, पुण्याचं 2, पुण्याचं 3. ओके,
27. अरे सॉरी पुण्याचं 2. हां, मग हे असं ऑप्शन मी मार्क केलं होतं. म्हणजे थोडंसं लॉजिकली गेलो आन्सर बरोबर आहे, कारण एवढे सगळे पाठांतर होणं कोणाला शक्य नाही आहे. मी तशा लॉजिकल गोष्टी केल्या आणि त्यातून आन्सरवरून पोचलो इथे. हे पण PYQचं रिपिटेशन आहे आणि इथे पण PYQ रिपिटेशन आहे, कारण सिटी ऑफ गेट्स हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे पण PYQ कंबाईनमध्ये खूप वेळा विचारलेलं आहे. आणि हा सोलार मालेचा क्वेश्चन माहीत नसेल कोणाला आणि हा पण क्वेश्चन माहीत नसेल. 2 क्वेश्चन PYQचे रिपीट झाले जॉग्राफीमध्ये. हे तर खूप रिपिटेशन आहे ह्याचं. इथे मुलं कुठे चुकले असतील ना, ट्रोपोपॉज, स्टॅटोपॉज याच्यामध्ये चुकले असतील, पण तो थोडंसं सोपं होतं. मी ते लिहून पण दाखवलं, एक्झाममध्ये लिहिलं पण होतं माझ्या कन्फर्मेशनसाठी आणि ते बरोबर पण आलं माझं क्वेश्चन. 3 क्वेश्चन रिपीट झाले आपले PYQमधून. हा क्वेश्चन मी कसा माहिती आहे मला, मी 1/2 पर्यंत पोचलो होतो, कारण हे मला थोडीशी संख्या माहिती होती. 2000 आणि 3000च्या मध्ये काहीतरी आहे, पण ते ऑप्शन खूपच क्लोजनेस दिला होता आणि त्याच्यामुळे 1/2 पर्यंत पोचलो होतो मी. आणि तिथून नंतर आन्सर हे मार्क केलं आणि बरोबर आलं माझं आन्सर. आता इथे जर मी रिस्क घेतली नसते तर हे माझे 2 मार्क वाढले नसते, 2.5 मार्क. ओके. आणि पंजाब हिमालय, कुमाई हिमालय हे सगळ्या गोष्टी खूप वेळा रिपीट झाल्यात. हे 2018चा क्वेश्चन आहे हा. आणि इथे मी तुला PYQच्या बुकमध्ये पण दाखवतो. पंजाब हिमालय सिंधू ते सतलज, कुमाई हिमालय सतलज ते काली, नेपाळ हिमालय काली ते तिस्ता, नंतर आसाम हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. सोपं आहे, डायरेक्ट आन्सर माझा मार्क झालं होतं, कारण मी PYQ केलेला होता. आता खनिज धोरण इथे पण मी थोडंसं लॉजिक लावलं. कोकण विभाग नंतर 93चं आहे, 99 आणि 73मधलं लॉजिकने हा क्वेश्चन गेलो, पण हा PYQ रिपिटेशन नव्हता, हे PYQमध्ये विचारलेलं नव्हतं. आता हां, काँगो मसाले किती वेळा रिपीट झाले, तर इथे बघा मी आधी स्टिक करून पण ठेवलं वाचताना. आणि मिल्पा मध्य प्रदेश, काँगो व्हेनेझुएला मसाले, कांगाव, नंतर व्हिएतनाम रे, मी असं लक्षात ठेवलं, व्हिएतनाम रे असं लक्षात ठेवलं. ते लक्षात ठेवलेल्या गोष्टी बरोबर ट्रिक झाल्या. आणि ईशान्य भारतातलं झूम जर काहीच माहीत नसेल तुम्हाला, झूम तर कल्टिवेशन माहीत होतं ईशान्य भारतात, एकावरूनच ऑप्शन निघत होता. बीचं 3 एकाच ठिकाणी होतं, डायरेक्ट ऑप्शन निघत होता. आणि हां, हे पण क्वेश्चन माहिती नव्हतं. मी ऑल ऑफ द अबोवपर्यंत मी काय कुठे ऑल ऑफ द अबोव मी मार्क केलं होतं, कारण जिथे जर PYQ ॲनालिसिस केलं तर ऑल ऑफ द अबोव मी तुम्हाला खूप वेळा ट्रिकमध्ये पण सांगितलं आहे, ऑल ऑफ द अबोवपर्यंत पोचा, ते बरोबर असतं. हे एकदम लास्ट टेक्निक होती, हे लास्टमध्ये मी सोडवलेलं आहे. तर गावातील शेतजमीन हे महालवारी सिस्टम जाल, पण किती वेळा सोडवले सांगा तुम्ही, इतिहासामध्ये किती वेळा वाचले, तिथलंच क्वेश्चन आहे. आता हे मला माहिती नव्हतं, हे 700 दिले. मी काय विचार केला, आता तांडा किंवा बंजारा हे सगळ्या गोष्टी जिथे आहेत, जिथे लोकसंख्या खूपच कमी आहे, तिथे ग्रामपंचायतचं गव्हर्नमेंट काय करेल, जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे ग्रामपंचायत बसवा, तिथली डेव्हलपमेंट करा असा विचार करेल. म्हणून मी काय विचार केला, सगळ्या ऑप्शनमध्ये सर्वात कमी काय 600, मग 600 मार्क केलं, पण ते चुकीचं होतं. आता हे मी लॉजिक लावलेलं, पण आय डोंट नो, मला बरोबर नाही आलं हे आन्सर. हे 700 हा आन्सर आहे. आता इथे क्वेश्चन बघा, हा पण PYQ आहे. अरवली पर्वत जगातील सर्वात तरुण कारण मध्ये टॉपिक होता अरवली पर्वताच्या 100 मीटरच्या वरतीच जो आहे तो अरवली पर्वत मानला जात होता. हे करंट अफेअरमधला टॉपिक होता. आणि तिथे यंगेस्ट नाही आहे, तो ओल्डेस्ट आहे. आणि वलीचा पर्वत इथे मी थोडंसं म्हणजे ट्रिक झाला मला, आणि तिथेच मी हा ऑप्शन एलिमिनेट केला आणि ए स्टेटमेंट काढून टाकलं. हे बरोबर, हे निघालं आणि इथले 2 पर्याय. आता 2 पर्यायामध्ये डी ऑप्शन बघायचं होतं मला, तर हे होतेच तिथे कुंभनगर, रांथरबोर आणि चित्तरगड हे होते गड, त्यामुळे ऑप्शन 4. ओके. आता हे पण ऑप्शन नव्हता, म्हणजे हे पण PYQचं रिपिटेशन नाही हा क्वेश्चन. आणि तरी मी मार्क केला होता आन्सर. मला वाटलं की 9, जसं कोपनहेगन क्लासिफिकेशन तुम्ही वाचलं असेल कधी, तर त्याच्यामुळे मी 9पर्यंत पोचलो होतो, पण हे 10 होतं, आय डोंट नो. आता हे पण मी ठाणे वगैरे, आता ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बिल्डिंगी वगैरे किती डेव्हलप झालेत, मग त्यामुळे मी काय विचार केला की तिथे जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे, तिथे वनक्षेत्र कमी असेल, आणि त्याच्यावरून मी पोचलो होतो. ठाण्याचं डीचं 3पर्यंत मी पोचलो होतो, आणि ते कुठेच नव्हतं ते ऑप्शन, मग त्यामुळे ए मार्क केला, बरोबर आला आन्सर. बाकी मला काहीच माहीत नव्हतं. गडचिरोली सर्वात जास्त असू शकतं गडचिरोली, हां मग ते होतंच. मग त्यामुळे मी आधी ठाण्याचं बघितलं, ठाण्यानंतर मग गडचिरोलीपर्यंत पोचलो. मग ते बरोबर सिक्वेन्स बसत होता माझ्या लॉजिकलमध्ये, मग त्यामुळे मी आन्सर मार्क केलं. हे पण PYQच होता, पण मला संख्या माहिती नव्हतं, मी आधीच सांगतो आहे. हा पण PYQच आहे. नैसर्गिक संसाधना परिसंस्था इकोसिस्टममध्ये किती वेळा क्वेश्चन येऊन गेला आहे, जेव्हा एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन येतात त्यावेळेस. इथे मी खूप मोठी चूक केलेली, सिली मिस्टेक केलेली आहे. सिली मिस्टेक कशी केली की, आता तुम्ही 3rd स्टेटमेंट जर बघितलं, ध्रुवावरील प्रदूषणाचा अभ्यास, ध्रुवावर प्रदूषण असेल का, किती गाढवपणा केला मी. हे पोल हा स्टेटमेंट वाचलंच नाही. स्टडी ऑफ पोल्युशन ॲट पोल्सवरती प्रदूषण असणार आहे, मग तिथे अभ्यास करून काय फायदा आहे का, नाही. मग हे स्टेटमेंट कसं बरोबर येईल, फक्त येईल ना.
मी त्याचं सिली मिस्टेक केली. अशा मिस्टेक होतात तुमच्याकडून पण, माझ्याकडून पण झाल्यात, मी पण माणूस आहे, आय ॲग्री. ओके, ते पण हा होता PYQ होता. आता हे बायो ही संकल्पना कोणी दिली? आता मला A.J. टेन्सली माहीत होते, त्यांनी नाही दिली. अर्नेस्ट हॅकेल यांनी पण नाही दिली. आता या दोघांमध्ये कन्फ्यूज होतं, A आणि Bमध्ये. तर मी काय केलं, हे जे आहे हे कुठेतरी वाचलेलं होतं मी, की बायो रिलेटेड नव्हतं, हे सायन्स रिलेटेड बट दुसऱ्या फील्डमधलं होतं, म्हणून त्यामुळे मी हे ऑप्शन एलिमिनेट केला आणि इथपर्यंत पोचलो मी, आणि ते बरोबर आहे आन्सर माझं. ओके, आता हे कुठलं आहे? हां, नैरोबीचं. तर इथे बघा, मी व्हिएन्ना करारबद्दल वाचलं आहे, नंतर बेसल करारबद्दल वाचलं आहे, नागोया करार, स्टॉकहोम करार, 1992चा जो आपला हे होता संयुक्त राष्ट्र हवामान परिषद, मग त्याच्याबद्दल वाचलेलं होतं. पण इथं नैरोबी हे 87चं नव्हतंच आहे, मग त्याच्यामुळे मी ऑप्शन B एलिमिनेट केला होता आणि मी ऑप्शन A आणि Cपर्यंत पोचलो होतो. काय नाहीत, बरोबर नाहीत विचारले ना, तर फक्त बी ऑप्शन जे आहे ते बरोबर नव्हतं, त्यामुळे मी तिथपर्यंत गेलो होतो A आणि हे आन्सर माझं बरोबर आहे, आयोगाने बरोबर दिले आन्सर हे. कळलं? नैरोबीचं मला हे इथे विचार केला. आता हे तर बेसिक आहे, कार्बन डायऑक्साईड, नंतर मिथेन, नंतर नायट्रस ऑक्साईड, हा पण PYQ आहे, नॉर्मल PYQ. हां, इथे पण सोपा क्वेश्चन होता, फक्त इथे काय तोटा विचारले, आणि तुम्ही जर इथे जमिनीची व्यवस्थापन सोपं करणे हे प्रॉफिट आहे, हे एक चांगल्या नफ्याची बाजू आहे ना, तर त्यामुळे तोटा करणे हे त्याच्यात येऊ शकत नाही, म्हणजे C ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करून तिथपर्यंत पोचू शकता. प्रच्छिन्न बेरोजगारी. आता प्रच्छिन्न बेरोजगारी जर तुम्ही वाचलं नसेल, हे पण PYQमध्ये विचारलं आहे, प्रच्छिन्न बेरोजगारी. इथे लिहून पण ठेवले मी, मोस्ट ॲग्रिकल्चर अँड रूरल मार्जिन ऑफ प्रोडक्टिव्हिटी 0. हे सगळा अभ्यास मी केलेला होता आधीच, आणि तिथे मी फोटो लावलेले पण आहे तुमच्यासाठी. खालपैकी विधान विचार घ्यायचे कोलवर, आता हे मला माहीत नव्हतं, तरी पण मी त्याच्यावरून आन्सर, मी ते विचारच नाही केला की ह्यांनी सांगितलेलं असेल की नाही, मी विचार केला की बरोबर असेल बाबा, आयोगाने दिले बरोबर आहे. आर्थिक संबंध आणि विकासाचा जोडला. आता कोल आणि वर यांच्या प्रतिमानुसार उच्च प्रजनन क्षमतेचं GNPला अधिक वेग भेटतो. आता उच्च प्रजनन क्षमता आहे म्हणजे देशातलं तुमचे पॉप्युलेशन वाढणार आहे, त्याच्यामुळे GNP काय असतं की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. नॅशनल म्हणजे काय, तुमचे सिटिझन्स जे तुमचं प्रोडक्शन करणार आहेत, प्रोडक्शन म्हणजे इकॉनॉमिकल प्रोडक्शन, ते जे करणार आहेत त्यांचं इन्कम असतं टोटल. मग त्याच्यामुळे मी आन्सर बरोबरपर्यंत पोचू शकलो. मी जर हे कोल आणि वूरमध्ये जर अडकलेलो असतो तर चुकला असतं आन्सर. मी फक्त इथे यांना हे बरोबर मानलं. ओके, इथे पण सिली मिस्टेक आहे. सामाजिक सुरक्षा, मला वाटलं की सोशल इन्क्लुजन असलं पाहिजे त्यात, म्हणजे सामाजिक सुरक्षा तुम्ही जर सोशल सिक्युरिटी करताय तर त्यामध्ये सोशल इन्क्लुजन पण पाहिजे, पण ते बरोबर नव्हतं. मग विमानी सहाय्य, हे सिली मिस्टेक होती माझी तिथे. माझा जो वे ऑफ डायरेक्शन आहे थिंकिंगचा तो चुकला होता. असेच खूप सारे क्वेश्चन जर तुम्ही बघितले, आता तुम्ही जर बघितलं इतिहासाचं, भूगोलाचे क्वेश्चन किती रिपीट झाले आपण ते बघू PYQचे. तर एक मिनटं, हे इकॉनॉमिक्स सेक्शन आहे. हां, हे एन्व्हायरमेंटचे. आता एन्व्हायरमेंट 1 2 3 हे नव्हतं, 4 क्वेश्चन एन्व्हायरमेंटचे PYQमध्ये रिपीट झालेत. 5 6 7 8 9 10 नंतर 10 क्वेश्चन. ओके, म्हणजे तुमचे जॉग्रफीमधले 15 ते 20 क्वेश्चनमधले 10 क्वेश्चन हे PYQ डायरेक्ट रिपीट आहेत, प्लस तुम्ही लॉजिकली 3 ते 4 क्वेश्चन सोडू शकता. ओके, मग तुम्ही जर 3 ते 4 क्वेश्चन असे सोडत आहे म्हणजे तुमचा स्कोअर बघा किती येतो आहे PYQने फक्त. आता तेंडुलकर कमिटी, हा क्वेश्चन तेंडुलकर कमिटी मी इथे लक्षात ठेवण्यासाठी वॉल्टर ही ट्रिक लक्षात ठेवली होती, आणि तिथेच मी एक्झाममध्ये पण तेच लिहून आलो. वॉल्टर म्हणजे वर्किंग गॅप, अगल, नंतर लकडवाला, तेंडुलकर ह्याबाबत. आणि हा क्वेश्चन बरोबर रिपीट झाला आणि तिथे मी बरोबर आन्सर मार्क करून आलो. इथे पण आता जे विचारलेलं होतं की इथे नागरिक, त्या कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राचं अर्बनायझेशन झालं आहे, पण एवढं नाही की ग्रामीण लोकसंख्यापेक्षा जास्त शहरी लोकसंख्या आहे आपली 2026पर्यंत. मग मी हा डाटा इथे बघा, लोकसंख्येचा मला जास्त डाटा पाठ नाही होत, मी लॉजिकली लक्षात ठेवण्याचं ट्राय केलं होतं. तेंडुलकरचं मी इथे माझा क्वेश्चन चुकला, पण इथे डाटा दिलेला आहे त्यांनी. PYQमधलं रिपिटेशन आहे, डायरेक्ट रिपिटेशन आहे. इथे पण जवाहर ग्राम काय म्हणतात, जवाहर रोजगार हमी, हे पण क्वेश्चन रिपीट आहे PYQचा. असे खूप जास्त रिपिटेशन आहेत, म्हणजे
आता तुम्ही जर मी तुम्हाला काउंट करून दाखवतो पी वाय क्यूचं रिपिटेशन किती आहे. 1 डायरेक्ट रिपीट येतं थीम्सचं, 2 3 4 5 6 7 8 9 9 तरी क्वेश्चन रिपीट आहेत. 9 क्वेश्चन रिपीट आहेत 15पैकी. इथे पण हिस्ट्रीमध्ये पण 9 क्वेश्चन रिपीट होते 15पैकी. जॉग्राफीमध्ये थोडीशी कमी होती पी वाय क्यूची, बट लॉजिकली ते सॉल्व्ह करू शकत होतं. म्हणजे ऑलमोस्ट आपण बघू शकतो 15पैकी 9 क्वेश्चन तिथे पण बरोबर आहेत. आता आपण जाऊया दुसऱ्या सेक्शनकडे. ओके, आता आपण थोडंसं हे बघूया करंट अफेअर कसं सॉल्व्ह केलं मी. आता हे पण मी ठोकताळे लॉजिकल अप्रोच मी यूज केली होती की जेवढं मोठं ऑप्शन बरोबर असेल, डिटेल ऑप्शन असेल तेवढं ते बरोबर असेल. मग इथे हे खूप जास्त मोठं ऑप्शन दिसलं मला, मी ते मार्क करून आले आणि ते बरोबर आले. अशाच गोष्टीने 1-1 2-2 मार्क वाढतात ना, तेव्हा तुमचं मेरिट क्लिअर होते. माहिती आहे, हे असेच अप्रोच टॉपर्स वगैरे सगळे वापरत आहेत. तुम्ही पण वापरा आणि तुम्हाला अशा ट्रिक्स मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. तरी तुम्हाला वापरायचं नसेल तुमची मर्जी, बाकी मी काय बोलू शकत नाही. हे पण आता जागतिक हवामान जागतिक दारिद्र्य निर्देशांकाबद्दल आपण सगळेच वाचतो इकॉनॉमिक्समध्ये, आणि त्याच्यात क्वेश्चन होता हा. आणि इथे मी थोडंसं गोंधळलो होतो, महाराष्ट्र येईल की नाही, पण महाराष्ट्र होतं, ते चुकलं माझं. हां, इथे तेलगू हे पण सोपा क्वेश्चन होता, हा पण टॅकल होऊ शकत होता विदाऊट तुमचं काही नॉलेज, कारण हे वाचण्यात येतच आपल्या. हा क्वेश्चन पण सोपा होता, कारण मारिया मचंडो तुम्हाला म्हणलं ना, व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाहीच्या हक्कासाठी प्रचार कोण केला, मारिया मचंडो, आणि नोबेल प्राईज भेटलं. तर नोबेल प्राईज विजेते मी एक्झामच्या 1 दिवस आधी वाचलं होतं, तर त्यामध्ये हे नाव होतं. डीचं एक फक्त एक ऑप्शनमध्ये होतं, त्यामुळे ऑप्शन 2 मार्क केलं बरोबर. 2 मार्क तुमची वाचली त्या दिवशी. आता इथे हे होतं, बट आय डोंट नो, मग तिथे थोडंसं कन्फ्यूज झालो मी. आणि याचं पण आन्सर 4 टियर. आता 3 टियर इम्प्लिमेंटेशन स्ट्रक्चर आहे ना त्याचा, मग इथे सी ऑप्शन चुकीचा होता, त्याच्यामुळे इथपर्यंत पोचलो होतो. म्हणजे मी किती सॉल्व केलेत माहिती आहे, म्हणजे माझ्या बरोबर किती आले आहेत करंट अफेअरमध्ये. तर तुम्ही जर बघितलं 1 2 3 4 5 6 आणि 7, 15पैकी 7 क्वेश्चन जर तुमचे फक्त 2 दिवसात बरोबर येऊ शकतात करंट अफेअरच्या, तर तुम्ही वर्षभर वाचताय, तुमचे किती येऊ शकतात करंट अफेअरमध्ये बरोबर, है ना. तेवढा इनपुट आउटपुट रेशो बघा तुम्ही, इनपुट आउटपुट रेशो. आणि जर 15पैकी 7 बरोबर येतात माझे 2 दिवसात वाचल्यामुळे, फक्त मी जे मॅगझिन आहे आणि प्लस ते यूट्यूबचे व्हिडिओ असतात ना, मॅरेथॉन व्हिडिओ करंट अफेअरचे, ते बघून त्याच्या लॉजिकल गेसिंगने आन्सर काढले 15पैकी 7. हे सॉल्व करण्यासारखे होते पी वाय क्यू करंट अफेअरचे, करंट अफेअरचे क्वेश्चन. आता कोर्ट मार्शलबद्दल आता जे राष्ट्रपती क्षमाचा अधिकार आहे, ते इथेच मी एकदा पी वाय क्यू आलेला होता, इथे मी वाचलेलं होतं. आणि इथे बघा, क्षमाचा आदेशाची कारणे देण्यासाठी बंधन नसते, इथे दिलेलं आहे डायरेक्ट. आणि इथे स्टेटमेंट होतं, कारणे देण्यास बाधिल राहतील. हा स्टेटमेंट चुकीचा आहे, बी स्टेटमेंट डायरेक्ट आन्सर येतं. ओके, साध्या बहुमताचं हे पण सोपा क्वेश्चन होतं, पी वाय क्यू रिपीट आहे. इथे पण पी वाय क्यू रिपीट आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी 351 हे 2018चा पी वाय क्यू आहे. तर राज्यपाल वाटेल ते, हां, हे पण सोपा क्वेश्चन होतं, नकार अधिकाराशी खूप वेळा रिपीट झालेला आहे. द अल्टरनेट इयर हा क्वेश्चन येतो नकार अधिकारचा राष्ट्रपतीच्या. नंतर कांगारू, आता बघा, हा लॉजिकल यूज केला. कोणत्या समापन सत्रास प्रस्ताव अंतर्गत महत्त्वाची कलमे चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतली आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात. म्हणजे आपण स्किप करतोय म्हणजे उडी मारतोय. उडी कोण मारतं, कांगारू क्लोजर. मग असं काहीतरी मी लॉजिक लावलं आणि ते बरोबर लॉजिक. आणि हा क्वेश्चन आर्टिकल 148 3 वेळा रिपीट झाला, आणि मी त्याच्यामुळे इंडेक्समध्येच लिहून ठेवलं होतं की आर्टिकल 148 कॅगचा आहे, आणि बरोबर ते आन्सर क्वेश्चन आलेलं आहे. मागच्या वर्षी पण हे रिपीट झालेला होता. BN रावबद्दल पण हे सोपं होतं क्वेश्चन, इथे बघायचं होतं फक्त. हे इथे थोडंसं कन्फ्यूज झालेत मुलं. बाकी प्रोहिबिशन, हा इथे माझं मी सिली मिस्टेक केली की न्यायिक आणि सामायिक प्राधिनिकाविरोधात काढता येतं. इथे डायरेक्ट मी वाचलेलं होतं आणि कायदे मंडळाबद्दल काढता येत नाही. मी इथे थोडंसं कन्फ्यूज झालं आणि हा क्वेश्चन चुकला, नाही तर सोपा क्वेश्चन होता. हा पण एक रिपिटेशन होता. नंतर पंडित नेहरू यांचं चुकीचं विधान ओळखायचे कुठले, पब्लिक कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंगबद्दल. इथे डायरेक्ट क्वेश्चन 15 लोकसभेमधून आणि 7 राज्यसभा, हे बरोबर तो ऑप्शन. नंतर यांचा कार्यकाळ 2 वर्षासाठी असतो, 1 वर्षासाठी असतो. बघा डायरेक्ट इथे कळून जातं. पी वाय क्यू रिपिटेशन, अशा गोष्टी आहेत, कळालं. हां, सिली मिस्टेक इथे गव्हर्नर, ही खूप बेकार सिली मिस्टेक होती म्हणजे असे 3 सिली मिस्टेक झाल्यात. ओके, 3 सिली मिस्टेक.
इथे आहे अनुच्छेद 263मध्ये याच्यावरती पण क्वेश्चन येऊन गेला आंतरराज्य परिषदावरती. हा क्वेश्चन पण खूप चांगला होता. PYQ रिपिटेशन हा नव्हता, हा PYQ नव्हता. तर मित्रांनो हा पण क्वेश्चन 12वी अनुसूची हा पण येऊन गेलेला आहे. आणि काही क्वेश्चन जे आहेत ते नाही आलेत, म्हणजे जे थोडेसे आउट ऑफ बॉक्स आहेत. तर आपण असे टोटल कॅल्क्युलेट केले क्वेश्चन, तर किती PYQवरून आलेले आहेत आणि किती आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स म्हणण्यापेक्षा थोडेसे वेगळ्या रिसोर्सेसमधून वापरलेले PYQची थीम त्यामध्ये रिपीट झाले नाही. तर असे मी टोटल क्वेश्चन कॅल्क्युलेट केले माझ्या वेळेस. तर आपले किती आले, एक मिनटं. हां, तर PYQची थीम आपण बघितली. तर त्यामध्ये आपल्याला काय कळतं की जसं की आपण हिस्ट्रीमध्ये पण सुद्धा आपण 9 ते 10 क्वेश्चन काढले, जॉग्राफीमध्ये पण 9 ते 10 क्वेश्चन काढले. असे प्रत्येक सब्जेक्टमध्ये 9 ते 10 क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, म्हणजे PYQच्या थीमवरती. ओके, आता PYQची थीम काय असते, कशी असते, तुम्हाला सगळं समजवलं आहे. आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये टिकलात तर तुम्ही त्या 1% मुलांमध्ये जे MPSCसाठी खूप सिरियस आहेत. ओके, कारण आतापर्यंत जे 90% मुलं होते ते निगेटिव्ह कमेंट करून सगळं करून ते निघून गेलेले आहेत. म्हणजे ते म्हणते ह्याला काय कळतं, हे लय मोठं दिवा लावणार आहे का वगैरे वगैरे. आय नो दॅट. आणि मला माहिती आहे आपल्यामध्ये आता आपण जे मराठी लोक आहोत त्यांच्यामध्ये हेच आहे की कोणी पुढे चाललं आहे, कोणी चांगलं दुसऱ्यांसाठी काम करते तर पाय खेचायचे. तर हे आहे, तर त्याचं मी एवढं लक्ष देत नाही. तर 9 ते 10 क्वेश्चन आपल्याला PYQची थीमवरती येतात. आणि हे PYQचं थीम जर आपण 60 to 70% म्हणजे टोटल क्वेश्चन जर आपण बघितले, तर असे जर प्रत्येक सब्जेक्टमध्ये 9 ते 10 क्वेश्चन PYQची थीम येतात. तर जर टोटल क्वेश्चन बघितले 60 ते 70 क्वेश्चन हे फक्त PYQ थीमवरून येतात. तर मित्रांनो हे का आधी करून तुम्ही सगळ्या PYQ थीम, बाकी का पुस्तकं, ह्या सरांचं पुस्तक वाच, त्या सरांचं पुस्तक वाच, ते करता. आधी PYQच करा ना, डायरेक्ट PYQ करा, मग नंतर पुस्तक वाचा स्टँडर्ड बुक्स. कारण PYQच्या एक्सप्लेनेशनमधून तुम्हाला ते कन्सेप्ट पण कळून जाते खूप वेळा. एक्सप्लेनेशन चांगलं करायचं PYQ. आता जसं संसद टॉपिक आहे, मग संसद टॉपिकमध्ये क्वेश्चन काय आला आहे की जर लोकसभा विसर्जित झाली तर कुठलं बिल पास होईल न होईल, तर त्यावरती क्वेश्चन आहे. मग तो पूर्ण टॉपिकच क्लीन म्हणजे हे करून घ्या की लोकसभा जर विसर्जित झाली तर कुठले बिल पास होतात, राज्यसभा जर विसर्जित होतच नाही राज्यसभा, मग जर लोकसभा विसर्जित झाली तर जे बिल लोकसभेमध्ये मांडलेलं होतं ते विसर्जित होतं का, जे लोकसभेने पास केलं होतं राज्यसभेसाठी, मग ते बिल पास होतं की नाही, अशी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एकदाच कन्सेप्ट क्लिअर झाली नंतर तो क्वेश्चन चुकणारच नाही तुमचा. असे 70 ते 80 कन्सेप्ट रिपीट झालेत ह्या पेपरमध्ये. तर यातले जरी 10 जरी क्वेश्चन चुकले, तुमचे 50 तरी बरोबर आहेत. 60पैकी धरतो मी, 70पैकी धरत पण नाही. 50 तरी बरोबर येतात. मग टोटल मार्क्स किती होतात? 95 मार्क्स. आता विचार करा कट ऑफ. ओके, आणि हे सगळं मी एका पुस्तकातून केलं. ओके, एका पुस्तकातून जर मला मार्क्स येतात एवढे, तर तुम्ही का ती स्टार्ट करताय, तुम्ही का त्या मोठमोठ्या पुस्तकाकडे आधीच जात आहे? जा ना, डायरेक्ट PYQकडे जा, बघा आयोग काय विचारते, आयोगाला काय एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडून, कुठल्या टॉपिकबद्दल एक्सपेक्टेशन आहे, तशा पद्धतीने अभ्यास करा. ना की क्लासेसच्या सांगण्यावरून. क्लासेसच्या नोट्स वाच, ह्या मित्राचे सल्ले घ्या. त्या मित्राचेच पहिले अजून प्रिलिम्स निघाले नाही आणि तुम्ही त्याचे सल्ले घेताय, काय मतलब आहे ना. म्हणून PYQ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हां, प्रॅक्टिस. आता मी मॉक टेस्ट किती दिले होता, एक मिनटं तुम्हाला पेज ॲड करून सांगतो. आता मी मॉक टेस्ट मी माझ्याकडे स्क्रीनशॉट पण असेल की मॉक टेस्टचे मी किती स्कोर आला आहे माझं मॉक टेस्टमध्ये. तर मी जसं की मी खरंच जी सिरियस स्टडी, आता तुम्हाला खरं नाही वाटणार ती गोष्ट, मी सिरियस स्टडी 6 मेपासून स्टार्ट केली. कारण माझे पहिले फॅमिली इश्यू वगैरे चालू होते आणि त्यामुळे मी नंतर थोडंसं घराच्या बाहेर पडलो आणि 6 मेपासून मी माझी फुल फोकस ऑन स्टडी स्टार्ट केली, विथ थोडंसं मी बाहेर काहीतरी काम करतो ते सोडून. ओके, आणि तिथून ते 31 मेपर्यंत मी टोटल 5 फुल लेंथ टेस्ट दिले, FLT दिलेत मी. आणि ह्या फुल लेंथ टेस्टमध्ये मला एकात होते 90, एकात होते 91 आणि एका टेस्टमध्ये होते 60.5 काहीतरी, आणि नंतर एका टेस्टमध्ये होते 76.2 आणि एका टेस्टमध्ये होते जे एकदमच इझी टेस्ट होते त्यात 102.5 काहीतरी होते, असे होते. मग हे एवढे मार्क होते मला त्या मॉक टेस्टमध्ये. आणि ती मॉक टेस्ट पण व्हेरिएबल होती, म्हणजे ह्या खूप डिफिकल्ट होत्या, ही खूपच इझी होती, ही मॉडरेट होती, आणि ही जी इझीवाली होती ही PYQवरची होती. आणि PYQ माझे चांगले आहेत, मग त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मार्क चांगले आहेत माझे. म्हणजे अशा प्रकारचे मी मॉक टेस्ट दिलेले आहेत, 5च दिले, जास्त नाही दिले. आता काही जण होतं नाही सर मी टेस्ट सिरीजला, अरे मी हे टेस्ट सिरीज लावलीच नव्हती, हे माझ्या मैत्रिणी टेस्ट सिरीज लावली, त्याकडून मी PDF घेतले. डायरेक्ट PDF घ्या, वाचा, काय करायचं तुम्हाला, कोण एवढं तुमचं प्रामाणिकपणा बघते. जेव्हा तुम्ही कलेक्टर व्हा तेव्हा तुमचा प्रामाणिकपणा दाखवा, कळालं. प्रामाणिकपणा आता नका दाखवू, तुम्हाला जेवढं जसं मार्क द्याल तसं मार्क आणा. सगळे मदत घ्या, कोणाचीही मदत घ्या, मला मागा, मी तुम्हाला PDF शेअर करेन, तसं काही टेन्शन नको घेऊ. तुम्हाला जसं माहिती आहे माझी टेलिग्राम चॅनलवरती माझं
पर्सनल ईमेल आय डी पण दिलेली, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा मला. ओके, त्याच्यावरती तुम्हाला काय हेल्प पाहिजे मी ते करू शकतो. चालेल. हे झालं आपलं मॉक टेस्ट पण झालं. आता हे झालं आपलं राज्यसेवेचं GS1चं. आता CSAT. हां, आणि आता मधला वेळ उरतो. पहिला पेपर झाला एक्झाम 1. तर ह्याच्यामध्ये नंतर आता किती ह्या 12 वाजता संपतो, ते आपल्याकडे 3पर्यंत टाईम असतो. तर यामध्ये ना पुरं काय करतात, कुठेतरी जाऊन बसतात मस्त टाईमपास करत, किंवा काही काही पोरं तर एवढे अभ्यास बसतात ना त्या घंट्यामध्ये, असं हे वाच CSATची फॉर्म्युले, ते वाच CSAT. म्हणजे बापरे, एवढा अभ्यास. म्हणजे मलाच वाटत होतं की काय होईल माझं, कारण मी मस्त गाणे ऐकतोय, मस्त खात बसलेलो काहीतरी. खात म्हणजे तिथे मला काही खाण्यासाठी काही जवळ नव्हतं, मग तिथे मेडिकल होतं, मी तिथून आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि नंतर सोबत कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले आणि मस्त पीत बसलो, कारण दुसरं काही नव्हतंच खाण्यासाठी. आणि एक अँटासाईड पण घेतली, कारण मला ती झोप झाली नव्हती आदल्या रात्री, मग त्यामुळे मला ॲसिडिटी खूप जास्त होती, मग त्यामुळे अँटासाईड घेतली होती मी. आणि मस्त 3 तास मी आराम केला. का? कारण माझ्या डोक्यात क्लिअर होतं, जर CSATचा पेपर UPSC टाईप टफ आला तर सगळ्यांनाच टफ जाणार आहे. आणि जर MPSC टाईप आला तर त्यामध्ये 10 पॅसेज असणार आहेत, आणि 10 पॅसेज आणि डिसिजन मेकिंग याच्यावरती मी माझं पूर्ण CSAT काढू शकतो, एवढी माझ्यावरती स्वतःवरती खात्री होती. त्यामुळे मी रिलॅक्स होतो. जर UPSC टाईप आला तर त्यामध्ये असिस्टंट रिझनिंगवरती मी जास्त फोकस करणार होतो, आणि बाकी मॅथ्स मी ड्रॉपच करणार होतो. तर अशा टाईपने मी ठरवून गेलो होतो. आणि मग जेव्हा CSATचा पेपर चालू झाला तेव्हा मी पहिल्या 5 मिनटात पेपर बघून घेतला. म्हणजे पहिले 5 मिनटं खूप महत्त्वाचे होते ते. त्यामध्ये बघून घेतलं किती पैसे झाले. 10 पैसे झाले आहेत. त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन प्रत्येकाचे आहेत. डिसिजन मेकिंगचे 5 क्वेश्चन आहेत, ते लास्टला आहेत. ते पण विदाऊट निगेटिव्ह मार्किंग आहेत. नंतर मॅथ्सचे क्वेश्चन, ते पण थोडेसे इझी वाटलेले आहेत. बघूनच होऊन जातं आपलं कुठलं इझीत काय नाही. मग UPSC लेवल होता का? नाही. आपली ती चांदीची गोष्ट. UPSC लेवल असता मग ह्यावेळेसचा कट ऑफ ना गेला असता, मग पूर्ण 70पर्यंतच गेला असता मग राज्यसेवेचा. काय माहिती आहे, CSAT पण खूप डिसाइडिंग फॅक्टर होतं त्यावेळेस. जर MPSC लेवलचं असेल मग ते इझिली मॅनेजेबल होतं. 10 पॅसेज असतात, त्यातले ॲटलीस्ट 7-8 जरी पॅसेज तुम्ही एकदम ॲक्युरेटली सोडवले ना, आणि खूप इझी असतात पॅसेज, तर ॲक्युरेटली सोडवतो ते तिथेच तुमचं CSAT निघतो आहे. आणि डिसिजन मेकिंगची 5 क्वेश्चनपैकी 10 मार्क आरामात पडतात तुम्हाला. तुम्ही एवढे पण भोंदू वगैरे नाही आहेत, तुम्ही आरामात 10 मार्क काढू शकता इथे. आणि तुम्हाला पाहिजे तिथे 66 मार्क आरामात निघून जातात. ते 66 मार्क जर असा पॅटर्न असला तर. जर UPSC पॅटर्न गेला तर थोडंसं डिफिकल्ट जाईल, तो पण किंवा एवढा अवघड नाही, पण थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतो. आणि विदाऊट मॅथ्स सॉल्व केलं आपण 55 क्वेश्चन सॉल्व करू शकतो विदाऊट मॅथ्स. आणि इंटू 2.5 करा, 55 इंटू 2.5 करा, तुमचे मार्क्स येऊन जातील तुम्हाला. ओके. तर अशा पद्धतीने आपला राज्यसेवेचा पेपर मी सोडवला होता, आणि अशा पद्धतीने मला वाटतं तुम्ही पण सोडवा. मे बी फर्स्ट फोकस तुमचा PYQवरती असला पाहिजे. आता एवढं सांगून पण जर तुम्हाला कळत नसेल तर मी काहीच नाही करू शकत. पहिला फोकस तुमचा PYQ, नंतर बेसिक स्टॅटिक्स, नंतर करंट अफेअर, नंतर मग तुमचे क्लासचे त्या बाबाचे नोट्स, ह्या बाबाचे नोट्स, ते काय करायचं ते करा. पण आधी हे मेन 2 गोष्टी करून घ्या. तसंच मग तुमचं CSAT राज्यसेवा नाही निघाली तर तुम्ही मला कमेंटमध्ये जे वाटेल ते बोलू शकता. ओके. आणि जर तुम्हाला एवढीच माझी मेहनत वगैरे आवडली असेल आतापर्यंत तुम्ही टिकून आहात, तर खरंच चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हालाच त्याचा बेनिफिट होणार आहे. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.